नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरू आहे. कालपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात 141 खासदारांचं निलंबन झालं. लोकसभेत झालेल्या स्मोक हल्ला याबाबत सरकारकडून खुलासा देखील करण्यात आला. 4 तरुणांनी हा गोंधळ का घातला, त्यांचा हेतू काय आणि नेमकं हे कुणी घडवून आणलं, असे प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारण्यात आले. यावर सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी करण्यात आली. या मागणीनंतर खासदारांना निलंबित करण्यात आलं. यात महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. यावरून विरोधक आक्रमक झालेत. आजच्या सामनातून देखील यावर भाष्य करण्यात आलं आहे. हुकुमशाहीचा कडेलोट, बुडत्याचा पाय खोलात या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाहीत त्यांना नेमकं कसं आरक्षण मिळणार यावर सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा होती. पण आता नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टता आणली. फेब्रुवारी विशेष अधिवेशनात सरकार नवीन कायदा करून आरक्षण देणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सभागृहात मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली तर ओबीसी समाजालाही आश्वस्त केल्याचं पाहायला मिळालं. मात्र जरांगी पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेला विरोध दर्शवलाय. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर मनोज जरांगी पाटील ठाम आहे. तर कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाणार. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने येत्या 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला पुढची दिशा ठरवावी लागेल. तसेच एकदा पुढची दिशा ठरवली तर मग आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. या संदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली, पण मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ते सरकारला वेळ वाढवून देण्यास तयार नाहीत. 24 डिसेंबर पर्यंत निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलावून तुम्ही आमची फसवणूक करू नका, नाहीतर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल. ही दिशा एकदा ठरवली तर मी जाहीर सांगतो, मग आम्ही मागे सरकणार नाही, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. परिवारवादी पक्षांची दुकानं बंद होणार म्हणून विरोध एकत्र आल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर देशाचा विकास व्हावा म्हणून हे एकत्र आले नाहीत, तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्याच्या विरोधकांचा अजेंडा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवलं नाही तर आपल्या परिवारवादी पक्षांची दुकानं बंद होणार, त्याला कुलूप लागणार आणि त्याच दुकानांना कुलूप लागू नये म्हणून इंडिया आघाडी तयार करून हे सगळे एकत्र आले असल्याचा खोचक टोलाही फडणवीस यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे. इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीत काल बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यांनी जागा वाटप कधी होणार यावरही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप दिल्लीतच होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात जागा वाटपाबाबत चर्चा होणार नाही तर दिल्लीतच ही चर्चा होईल. एक दिवशी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होईल, यात निर्णय होईल. 31 डिसेंबरच्या आत लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये याच महिन्यात चर्चा होईल आणि जागा वाटप होईल, असं संजय राऊत म्हणाले.